बातमी नाशिक मधल्या कॉर्पोरेट जिहादच्या संदर्भातली आहे। TCS लैंगिक अत्याचार आणि बळजबरीने धर्मांतर घडवून आणण्याच्या प्रकरणामध्ये एक आणखी गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणामधली एक महत्त्वपूर्ण आरोपी असलेल्या निदा खान हिला आश्रय देण्याच्यासाठी आपलं घर उपलब्ध करून देणाऱ्याच्या विरोधात हा गुन्हा दाखल झालाय। त्याचं नाव हनीफ शेख असं आहे। हनीफनं MIMचा नगरसेवक मतीन पटेल याच्या सांगण्यावरून निदाला आश्रय उपलब्ध करून दिला होता। नाशिकमधल्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातली ही एक महत्त्वाची घडामोड आहे। थोड्याच वेळात आमचे सहकारी आणि प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत या निमित्तानं जोडले जातील, ते अधिक तपशील देतील। दरम्यान हनीफ शेखच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या निमित्तानं केवळ हनीफच्याच अडचणी वाढल्या आहेत असं नाही, तर मतीन पटेल या MIMच्या नगरसेवकाच्या अडचणी सुद्धा वाढलेल्या आहेत असं समजतंय। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी किरण गोटूर नाशिकहून जोडले गेलेले आहेत। किरण, ज्या पद्धतीने हनीफवर गुन्हा दाखल केलाय, कोणत्या कलमांतर्गत हा गुन्हा आहे आणि यात सांगितलं काय जातंय? सर, मागच्या काही दिवसांपासून नाशिक TCS प्रकरणी नाशिक पोलीस चौकशी करत आहेत आणि याच एकूणच TCS प्रकरणातील जे मुख्य संशयित आरोपी आहे निदा खान फरार असताना संभाजीनगरमध्ये होती आणि संभाजीनगरमध्ये मतीन पटेलने निदा खानला आश्रय दिलेला होता आणि ज्या घरात निदा खान राहत होती ते घर जे हनीफ शेखचं आहे अशा पद्धतीची माहिती हे चौकशीमध्ये समोर आलेली आहे आणि त्यानंतर जे हनीफ शेखला चौकशीसाठी नाशिक पोलिसांनी हे ताब्यात घेतलेलं आणि चौकशी सुद्धा मागच्या 2-3 दिवसांपासून नाशिक पोलीस करताना आपल्याला बघायला मिळतोय। ते घर नेमकं कोणाच्या सांगण्यावरून दिलं आणि कशासाठी दिलं या अँगलनी सगळ्या गोष्टीचा तपास जो आहे तो पोलीस करत आहेत। पण या सगळ्या संदर्भात जे हनीफ शेखचा सुद्धा सहभाग आढळलेला आहे आणि त्यांनी एकूणच निदा खानला मतीन पटेलला मदत केल्यामुळे आता जे हनीफ शेखवरती सुद्धा गुन्हा जे ते नाशिक पोलिसांनी केलेला आहे। धन्यवाद किरण।